शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी या नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनस्थळी दाखल झालेल्या आहेत। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। कसं वातावरण आहे आणि हाऊस द जोश? हाऊस द जोश हे आहे जोश। बघा, हे आमचे मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये अप्रतिम इंटरनॅशनल एअरपोर्ट। नेहमीच आम्हाला असं वाटतो की मुंबईमध्ये बेस्ट एअरपोर्ट आहे। आता स्पर्धामध्ये नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आहे। 30 करोड कोटीचे जे प्रोजेक्ट्स आहे, मेट्रो 3 असो, इंटरनॅशनल एअरपोर्ट नवी मुंबईमध्ये, मला वाटते की कनेक्टिव्हिटी आणि ग्लोबल हब म्हणजे मुंबई नक्कीच आता पूर्ण विश्वमध्ये नंबर 1 एक सिटी असणार। नक्कीच पॅरिस नंतर आता मुंबईचा देखील नंबर लागणार आहे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रात 2 असे प्रमुख विमानतळ जे ते आजूबाजूला असणार आहेत। बघा, मुंबईमध्ये प्रामाणिकता तुम्ही बघितलं तर स्पेसची कन्स्ट्रेंट आहे, तरी पण इतकी छान 2 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आणि हे विशेषता आहे की पूर्ण मेक इन इंडिया आहे आणि स्वदेशी म्हणून हे एक प्रतीक आहे। आता तुम्ही हे बघितलं व्हिज्युअल्स जे आम्ही पाहिलं, इतकी गर्व होते की हे पूर्ण आमचे मुंबईत आहे आणि महाराष्ट्रामध्ये। तर मी श्रेय देते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माझे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे आणि अजित पवार साहेबांना, आणि प्रेरणासूत्र नक्कीच आहे नरेंद्र मोदीजी। तर आज हाऊस द जोश तुम्ही विचारले, हे जोश इकडे बघा, हे जोश आहे नक्कीच। पण दिबा पाटील यांच्या नावाची देखील प्रमुख मागणी आहे। बरेचसे इथले भूमिपुत्र जे मागणी करतायत की दिवंगत दिबा पाटील यांचं नाव या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं। सरकारची तशी काही भूमिका असणार आहे का, किंवा याचा विचार सुरू आहे का? कारण आपण पाहतो स्टेजवर सुद्धा ते नाव नाही आहे, लोकांमध्ये बरीचशी चर्चा होते। कसं पाहताय? बघा, विचार तर नक्कीच होईल, परंतु प्रजातंत्र लोकतंत्राची खूबी हे आहे की एक इश्यूवरती खूप सारे प्रतिक्रिया आणि नंतर आमचे नेतृत्व, ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन ठरवणार की काय करायचं आहे याबद्दल। नक्कीच। विजय वडेट्टीवार आहे, ते टीका करतात, ते म्हणतात की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्या सगळ्या उद्घाटनाचा घाट घातलेला आहे। अर्धवट असलेल्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी मोदी येत आहेत। तुम्हाला माहिती आहे हे उद्घाटन होणार होते 30 तारीखला, आता 8 तारीखला आजच्या दिवशी। मला वाटते की हे महाराष्ट्रासाठी अभिमान आहे की हे मेक इन इंडिया निमित्त 2 आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट्स आणि याच्यावरती फोकस करायचं आहे, कारण आता आमचं ग्लोबल सिटी जे आहे एक ग्लोबल हब आहे। शेवटचा प्रश्न आहे, महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, मुंबईमध्ये शिवसेना कशी तयारी करते? किती जागा लढेल असं वाटतंय? आणि जर जास्त जागा लढली तर जिंकून येईल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात? शिवसेना आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचारधारा घेऊन आणि आमचे नेते एकनाथजी शिंदेची प्रगतीची राजकारण घेऊन नक्कीच BMC मध्ये तुम्ही बघणार भगवा भगवा भगवा। नक्की, धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।